वेलकम अपनी एरा स्टडी। आज आपण प्रॅक्टिस सेट 17 पाहणार आहोत। तर धडा आहे 5वा डेसिमल फ्रॅक्शन्स इयत्ता 6वी। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे कॅरी आउट द फॉलोइंग डिव्हिजन्स। म्हणजे हे जे फ्रॅक्शन जे तुम्हाला दिलेलं आहे ना त्याचं आपल्याला काय करायचं आहे, डिव्हिजन करायचं आहे आणि एक फ्रॅक्शन मध्ये एक आन्सर येईल, ते आन्सर काढायचे। तर पहिल्या प्रश्नाचं आन्सर कसं काढायचं ते आपण पाहूया। 4.8 डिवाइड बाय 2। आता इथं पॉईंट किती संख्येनंतर आहे, एक संख्येनंतर पॉईंट आहे ना, तर आपल्याला हा पॉईंट घालवावा लागेल आधी। तर मग तो पॉईंट घालवायसाठी काय करायचं, आपण 48 ॲज इट इज लिहायचा आणि हा पॉईंट घालवण्यासाठी आपण खाली 1 लिहायचा आणि किती संख्येनंतर डेसिमल आहे, एक संख्येनंतर म्हणजे 1 0 द्यायचा आणि आता हे ॲज इट इज लिहायचं 2। आता हे जर आपल्याला असं जर भागाकार करायचा म्हणलं तर लई टाईम लागेल। असा एक रूल असतो गणितामध्ये, जर आपल्याला ह्या संख्येने जर आपण ह्या संख्येला गुणलं ना ह्या संख्येने तर लवकर उत्तर येईल। त्यासाठी आपण हे चिन्ह घालवण्यासाठी आपल्याला हे जे डिव्हिजनचं चिन्ह आहे ते जर घालवायचं असेल तर ही संख्या आहे ना समोरची, त्या समोरच्या संख्येचं काय करावं लागतं, डेसिमल घ्यावं लागतो। डेसिमल म्हणजे ह्या संख्येला उरफाट करायचं। आता आपण उरफाट करूया ह्या संख्येला 48/10। आता हे चिन्ह काय करायचं, आपल्याला गुणाकाराचं बनवायचं ना, तर गुणाकाराचं चिन्ह आणि ह्याचा डेसिमल ह्याचा रेसिप्रोकल घ्यायचा। रेसिप्रोकल म्हणजे काय, तर ह्याला उरफाट करायचं। 1/2 ह्याचं झालं डेसिमल। रेसिप्रोकल माहिती आहे तुम्हाला कसं, आपण मागच्या प्रॅक्टिस सेटमध्ये शिकलेलो आहे ते। तर आता ह्या 2ने आपण काय करायचं, ह्या 48ला भाग जातोय ना, तर मग इथं 48चा 2ने असा भाग द्यायचा। बेच्या पाड्यात किती नंबरला 2 येतं, बे 1 बे 2 4, इथे 0 नंतर 8 किती नंबरला आहे 8, बे 1 बे 2 4 बे 3 6 बे 4 8, म्हणजे इथं उत्तर काय येते 24/10। ह्याला इथं 24चा भाग झाला। आता हे आपल्याला हा 10 घालवायचा आहे आणि इथं काय आन्सर लिहायचं आहे, इज इक्वल टू आपण बॉक्समध्ये लिहू आन्सर हे 24 आणि हे घालवायचं ना आपल्याला खालचं। मग किती शून्य आहे इथं, 1 0 आहे, तर मग 1 0 एक संख्या सोडून द्यायची आणि इथं हे लिहायचा पॉईंट द्यायचा। म्हणजेच ह्या फर्स्टवाल्या क्वेश्चनचं हे आन्सर आहे। तुम्हाला समजलं कसं काढायचं आन्सर, सोपं आहे, एकदम सोप्या पद्धतीने सांगितले। आता परत ह्या दुसऱ्या प्रश्नाचा आन्सर। आता 17 ही संख्या ॲज इट इज लिहायची, किती संख्यानंतर डेसिमल आहे, एका संख्येनंतर म्हणजे 10 लिहायचं इथं खाली, डिवाइड बाय 5। आता आपण काय करायचं, ह्या संख्येला परत हे करू आपण, हे आपल्याला डिव्हिजनचं साइन घालवायचं आहे। म्हणजे आपल्याला ह्याला काय करावं लागतं, मल्टिप्लाय करावं लागेल ना, म्हणजे ही 5 आहे याचं रेसिप्रोकल घ्यावं लागेल, म्हणजे हे डिव्हिजनचं साइन गायब होऊन इथं मल्टिप्लायचं साइन येईल। म्हणजेच काय 175 डिवाइड बाय 10 इंटू 1/5 हे झालं का। त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, 5नी ह्या 175ला काय होतंय, भाग जातोय। तर मग 5नी 175चा भाग कसा घालवायचा, तर आपण भागाकार करूया 175 आणि 5, म्हणजे ह्या दोघांचा आपल्याला भागाकार करायचा आहे। 5 1 5 5 10 5 3 15, 15ने जातोय भाग, इथं राहिले 2 आणि 5 5 किती 25, मग इथे किती राहिले, इथे राहतात खाली 35, ह्याला 35ने भाग जातो आणि हे खालचे 10 ॲज इट इज। आता हे आपल्याला काय करायचं, हे डेसिमलमध्ये म्हणजे डेसिमल फ्रॅक्शनमध्ये आन्सर लिहायचं आहे ना, मग हे 35 काय करायचे ॲज इट इज लिहायचे आणि किती शून्य आहे इथं 1, तर मग एक संख्या सोडायची आणि इथं पॉईंट द्यायचा, झालं याचं डेसिमलमध्ये उत्तर। दुसरा प्रश्न पण असंच आहे, कळलं ना, एकदम सोपं आहे की नाही। आता तिसरा क्वेश्चन आहे 20.6 डिवाइड बाय 2। आता 20 पॉईंटला आपण 20 आणि 6 डेसिमल काढायचं, किती नंतर किती संख्यानंतर आहे डेसिमल, एक संख्येनंतर म्हणजे 1 0 लिहायचं, इथं 10च येईल। इथं समजा इथं असताना हा डेसिमल, तर मग 2 संख्या सोडल्या होत्या ना, तर मग आपण इथे 100 लिहिलं असतं, पण इथे एकच संख्या सोडली त्याच्यामुळे आपण इथं 10च लिहिले। डिवाइड बाय
2. आता हे मल्टिप्लायचं साईन आपल्याला काय करायचं आहे, घालवायचं आहे की नाही, सॉरी हे डिवाइडचं साईन आपल्याला घालवायचं आहे. त्यासाठी आपल्याला या 2चा रेसिप्रोकल घ्यावा लागेल. 206 डिवाइड बाय 10 इंटू 1/2 याचा रेसिप्रोकल घेतला आपण. आता ह्या 2ने काय करायचं, 206ला भाग द्यायचा. भागाकार कसं करू आपण आधी, 206 आणि 2 बे एक बे 0 हा 0 ॲज इट इज घ्यायचा. 2 6 म्हणजे इथं किती उत्तर येते आपलं 103 आणि हे 10 ॲज इट इज. आता हे एवढं झालं का, मग आपल्याला काय करायचं आहे, हे 10 घालवायचे आणि आपल्याला हे डेसिमल फ्रॅक्शनमध्ये आन्सर लिहायचं आहे. म्हणजे 103 असं लिहायचं आहे तसंच. आणि किती खालच्या संख्येला किती शून्य आहेत तर एकच आहे. मग एक संख्या सोडायची इथं पॉईंट लिहायचा. हे झालं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता चौथा प्रश्न आपण पाहूया. इथं आहे 32 आणि हे 5 ॲज इट इज लिहायचे. किती संख्या आहे तिथं आणि नंतर 0, एक संख्येनंतर 0 आहे म्हणजे पॉईंट आहे, सॉरी डेसिमल पॉईंट आहे. इथं 10 लिहिले आपण कारण की एक संख्या सोडल्यानंतरच इथं डेसिमल पॉईंट आहे. त्याचा अर्थ एक संख्या सोडा, एकच 0 लिहायचा. इथं 25. आता आपण काय करूया, याचा रेसिप्रोकल घेऊ 25चा, म्हणजे इथं मल्टिप्लायचं चिन्ह आहे. हा एक रूल असतो गणितामध्ये 1/25. जर आता 25ने जर आपण ह्या संख्येला भाग दिला, 25ने जर आपण 325ला भाग दिला, तर करून बघू आपण. 25 आणि हे किती आहे 325. 25 एक 25, 25 दुने 50 म्हणजे 1नेच भाग जाईल. इथं 25 लिहायचे. 32 मधनं जर 25 गेले, इथं राहिले 2, इथं झाले 12, 12तनं 5 गेले, राहिला 7, हा घेतला 5. 25 एक 25, 25 दुने 50, 25 त्रिक 75 म्हणजे 13 उत्तर येते. ह्याने आपण याला भाग दिला की किती येते 13 उत्तर येते. याचा अर्थ किती इथं 13/10. आता आपल्याला काय करायचं आहे, डेसिमल फ्रॅक्शनमध्ये उत्तर लिहायचं आहे. म्हणजे इथं 13 लिहायचे, इथं किती 0 1 आहे म्हटलं एक संख्या सोडायची आणि इथं डेसिमल पॉईंट द्यायचा. 1.3 हे उत्तर आहे चौथ्या प्रश्नाचं. प्रश्न दुसरा आहे, अ रोड इज 4 किलोमीटर अँड 800 मीटर लॉंग. म्हणजे काय आहे हा प्रश्न कसा आहे, एक रोड आहे बरं का, आणि तो रोड किती लांब आहे, एवढा आहे 4 किलोमीटर आणि 800 मीटर एवढा लांब आहे रोड. तर मग काय आहे, इफ ट्रीज आर प्लांटेड ऑन बोथ साईड. आणि ह्या साईडला पण आणि ह्या साईडला पण दोन्हीकडे काय केलेलं आहे, इथं झाडं लावलेले इथं. ॲट इंटरवल ऑफ 9.6 मीटर हाऊ मेनी ट्रीज आर प्लांटेड. तर मग आता तुम्ही एवढा रोड आहे लांबीचा, त्याच्या ह्या साईडला पण आणि ह्या साईडला पण काय केलेलं आहे, इथं झाडं लावलेले इथं. आणि एक झाड समजा पहिलं इथं 0वर इथं स्टार्टिंग झाला ना रोड, इथं एक झाड आहे बरं का, इथं एक झाड आहे. आणि नंतर आता इथं 9.6 एवढं डिस्टन्स गेल्यानंतर इथं परत एक झाड आहे, परत इथं एक झाड आहे, परत एवढं 9.6 एवढं मीटर डिस्टन्स घ्यायचं आणि परत इथं एक झाड आहे. अशा पद्धतीने हे पूर्ण रोडवर आहे ना दोन्ही साईडला झाडं लावलेले इथं. तर मग ते किती झाडं लागलेले असते ते आपल्याला सांगायचे. आणि हे किती किलोमीटर आहे, 4 किलोमीटर आणि 800 मीटर. 1 किलोमीटर म्हणजे किती 1000 मीटर. तर आपल्याला 4 किलोमीटर दिले म्हणजे 4000 मीटर आणि हे 800 मीटर. ह्या दोघांची बेरीज करायची, किती झाले 4800 मीटर एवढी संख्या आहे. एवढा रोडचं काय आहे, लांब आहे रोड. आणि आपल्याला किती डिस्टन्सवर एक झाड लावलेलं आहे, 9.6 मीटरवर एक झाड लावलेलं आहे. आता समजा तुम्हाला काय केलं बरं का, ह्याचं उत्तर काढण्यासाठी अशा 5 पाण्याच्या बाटल्या आहेत बरं का, अशा 5 पाण्याच्या बाटल्या आहेत आणि पाण्याच्या 5 बाटल्या आहेत, त्याच्यासाठी भरायसाठी तुम्हाला 5 गल्लास पाणी लागतं. तर मग तुम्ही एका बाटलीत किती पाणी भरता हे जर आपल्याला काढायचं असेल तर आपण काय करतो, 25 ग्लास पाणी लागतं आणि 5 पाण्याच्या बाटल्या आहेत.
याचा आपण भागाकार करतो. 5 5 25 म्हणजे एका बाटलीत 5 ग्लास पाणी जाणार. असंच करतोय की नाही. मग तसंच आपल्याला ह्याचा काय करावं लागणार आहे. 4800 मीटरला आपण 9.6 मीटरने आपल्याला काय करावं लागणार आहे, बागावं लागणार आहे. तेव्हा आपल्याला कुठं एक जाड, तेव्हा कुठं आपल्याला किती एका साईडला किती जाड आहे हे निघणार आहे. समजलं. तर मग आता आपण इथं स्टार्ट करूया ॲन्सर लिहायला. इथून बघूनच ॲन्सर लिहिते बरं का मी. अ रोड इज 4 किलोमीटर अँड 8 मीटर म्हणजेच काय तर 48 मीटर काय आहे, लॉंग आहे म्हणजे लांब आहे. तर आता आपल्याला काय सांगितलंय, इफ ट्री आर प्लांटेड ऑन बोथ साइड, अ ट्री आर प्लांटेड म्हणजे काय तर लावलेले, साइड बाय साइड म्हणजे एवढं एक 9.6 मीटर गेलं की त्याच्यानंतर परत 9.6 मीटर गेलं की त्यालाच म्हणतात शेजारी लावलेले ॲट 9.6 मीटर एवढ्या लांब एवढ्या डिस्टन्सवर ते लावलेले आहेत. मग आपल्याला काय करायचं काढायचं आहे ना, तर किती झाडं लावलेले आहेत दोन्ही साईडचे मिळून. तर पहिला आपण एका साईडचे काढू. तर आपण काय करू 48.00 डिवाइड बाय 96.9.6 मीटर. आता आपल्याला काय माहिती, तुम्हाला तर माहितीच आहे ना. आता हे असा असा भागाकार करायचा म्हणल्यावर 96चा पाढा येतो का आपल्याला, नाही येत. आता मागच्याच प्रश्नामध्ये आपण एक ट्रिक पाहिलेली आहे. काय पाहिलेली की अशी जर संख्या असेल तर त्याचा आपण रेसिप्रोकल घेतला की काय होतं ते मल्टिप्लाय होतं. मग आपण 4800 ह्याला काय करू, पहिलं हे ॲज इट इज ठेवायचं बरं का. पहिलं आपल्याला पॉईंट काढावं लागेल. मग 96.10 एक संख्या आहे त्यामुळे 10. आणि आता आपण काय करूया 4800 मल्टिप्लाय बाय याचा रेसिप्रोकल घेऊ म्हणजे याला उरफाट करू 10 आणि 96. आता ह्याचं काय करायचं आहे आपल्याला, ह्याचा आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे. तर मग एक गुणाकार कसा करायचा ते पाहूया आपण. आता इथं मी तुम्हाला सांगते रफमध्ये कसा गुणाकार करतो आपण. 4800 इंटू 10 96. आता हे इथं काय आहे 3 ह्या संख्येला भाग जातो. 3 त्रिक 9 आणि 3 दुने 6 म्हणजे इथे झाले 32. 3च्या पाड्यात किती नंबरला आहे 9 3 नंबरला म्हणून 3 त्रिक 9. 3च्या पाड्यात 6 किती नंबरला आहे 2 नंबरला म्हणून 3 दुने 6 4. आता इथं पण 3नेच भाग द्यायचा आपल्याला. 3 1 3 3 1 3 आणि इथं गेला एक हातचा. मग 3 5 15 3 6 18 हे 2 शून्य आहे तसेच. इथं 16 1 16 आणि 16 दुने 32 इथं झाले 2 शून्य. हे 2 शून्य राहिले का आणि हे 1 2 राहिले ना. तर मग बे 5 10 इथं राहिले किती 50 राहिले. ह्या 50चा आणि ह्या 10चा आपण गुणाकार केला तर किती होतात 500 उत्तर येते. समजलं कसं केलं. हे काय आहे 96 आणि इथं काय आहे 4800. तर आपण त्याने 3ने आपण ह्याला पण भाग दिला आणि ह्याला पण भाग दिला. 3 त्रिक 9 3 दुने 6 आणि मग नंतर इथं दिलाय 3 1 3 आणि 3 1 3 इथे 4 आहे ना. मग 4 आहेत का 3च्या पाड्यात नाही इथं. मग एक उरला तो आपण 8ला दिला म्हणजे इकडे न्यायला त्याला ह्या शेजारी. तर मग हे 18 झाले. मग हे 18 किती नंबरला आहे 6 नंबरला आहे म्हणजे 6 लिहिले आणि हे 2 शून्य आहे तसेच लिहिले. मग 32चं काय केलं आपण 16 1 16 16 दुने 32 म्हणजे 16च्या पाड्यात 32 पण येतो ना. 16 एक नंबरला येतो म्हणून 1 लिहिला आणि 2 शून्य आहे तसेच लिहिले. आणि 32 16 दुने 32 म्हणून इथे 2 लिहिले. आणि बेच्या पाड्यात आपण किती 10 नंबरला 5 नंबरला 10 पाहतो ना म्हणून बे 5 10 आणि ते शून्य हे 10 कट झाले. हा एक शून्य राहिला म्हणून हा एक शून्य आणि हे 50 आणि हे 10 राहिले ना म्हणून यांचा आपण गुणाकार केला. आपल्याला इथं किती उत्तर मिळालं 500 उत्तर मिळालं. मग इथं आपण किती उत्तर लिहायचं 500.
याला बॉक्स करते म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. आणि आता हे काय आहे हे आपण पहिल्या 1 नंबरचं झाड पाहिलं ना. इथं 1 नंबरच्या झाडापासून आपण पुढचे झाड मोजले की नाही. पहिल्यांदी आपण जेव्हा रोड स्टार्ट होतो ना तिथं पहिल्यांदी एक झाडाला असतं लावलेलं. ते झाड आपण धरलं नाही, डायरेक्ट आपण एवढं अंतरावून पुढलं झाड धरलं म्हणजे 9.6 ने आपण ह्या जेवढ्या रोडची संख्या होती ना लांबी त्याला डायरेक्ट काय केलं गुणलं आणि मग ते उत्तर काढलं. तर पण हे 1 नंबरला जे झाड होतं ना ते तसंच राहिलं, ते आपण पकडलं नाही. त्याच्यामुळं तर लिहायचं अ स्टार्टिंग पॉइंट हॅज अ 1 प्लांट. म्हणजे इथं काय करायचं आपल्याला 500 + 1 = 501 आर प्लांटेड वन साइड. हे एका साईडचे झाड येतं म्हणजे फक्त ह्याच वरच्या साईडला एवढे झाड येतं 501 झाड येतं आणि ह्या दुसऱ्या साईडचे मग आपल्याला काढायचे ना म्हणजे टोटल मिळून सांगितलं ना. मग आता आपण काय करूया 501 ला आपण 2 ने काय करायचं गुणायचं म्हणजे बे 1 बे आणि इथं 0ची 0 आणि 5 दुने 10 म्हणजे 1002 आर प्लांटेड बोथ साइड्स. मग इथे लास्ट मध्ये लिहायचं देअर आर 1002 trees are planted. PLAEL राहिलं इथं. प्लांटेड म्हणजे 1002 झाडं दोन्ही साईडला आपण काय केलेले आहेत लावलेले आहेत. जर हा प्रश्न समजला नसेल तर परत रिपीट करून व्हिडिओ पहा, तुम्हाला नक्की समजेल. सोपा प्रश्न आहे. तिसरा क्वेश्चन आहे प्रज्ञा एक्सरसाइज रेग्युलरली बाय वॉकिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ ऑफ अ फील्ड. म्हणजे प्रज्ञा नावाची एक मुलगी आहे, ती काय करते एक्सरसाइज करते. एक गोल सर्क्युलर असं एक मैदान आहे त्याच्यावर ती चलून एक्सरसाइज करते दररोज. इफ शी वॉक्स अ डिस्टन्स ऑफ 3.825 किलोमीटर इन 9 राऊंड्स. म्हणजे ती जर 3.825 किलोमीटर एवढा अंतर 9 राऊंड चलून मारल्यानंतर एवढं ती कव्हर करते. तर मग 9 राऊंड मारल्यानंतर तिचं एवढं अंतर होतं. तर मग हाऊ मच डज शी वॉक्स इन 1 राऊंड. तर एवढा अंतर ती 9 राऊंडमध्ये मारते. तर एका राऊंडमध्ये ती किती अंतर कव्हर करीत असेल हे आपल्याला काढायचं आहे. मग काय करायचं ह्या संख्येला आपण 9 ने डिवाइड करायचं. डिवाइड केलं तर काय होतं आन्सर येतं. मग इथं पहिल्यांदा स्टार्टिंग आपण लिहू शी वॉक्स 3.825 किलोमीटर इन 9 राऊंड्स. इथलंच बघून वरती लिहिलंय बरं का. शी वॉक्स एवढं डिस्टन्स म्हणजे ती एवढं डिस्टन्स 9 राऊंडमध्ये करते. तर मग आपण काय करावं लागेल 3.8225 डिवाइड बाय 9 करावं लागेल. मग त्याच्यानंतर आपल्याला काय होईल इथं 1 राऊंडचं आपल्याला ॲन्सर निघण. तर आपण ह्याला आता ह्या संख्येला ह्याने डिवाइड केलं तर आपल्याला काय होते ॲन्सर येईन का नाही लगेच. पण आपण काय करू ह्याचा रेसिप्रोकल घेऊ म्हणजे इथं मल्टिप्लाय होईल. ठीक आहे. इथं 3 ह्या इथं एकच संख्या आहे त्याच्यामुळे जास्त डोकं चालवायची नाही गरज. इथं आपण 1000 घेतली खाली तर मग ते मोठं होईल ना 1.9. आता आपण इथं 9चा ही संख्या अशी क्रिएट होती बरं का 9 3.825 डिवाइड बाय 9. तर मग आता डिव्हिजन आहे ना इथं. तर मग 3 8 2 5 आतमध्ये यायचे आणि 9ने आपण ह्या संख्येला भागायचं. 9 1 9 9 2 18 9 3 27 9 4 36.
8मधनं 6 गेले, 2 राहिले 0 आणि इथं घ्यायचे परत खाली घ्यायचं 2. 9 1 9 9 2 18 9 1 9 9 2 18. 18मधनं 22मधनं 18 गेले, किती राहतात खाली 18 19 20 21 22 4 राहतात. मग 4 राहिल्यावर इथं पुढले आले 5. मग 9 5 45 म्हणजे ह्याचा आन्सर किती येते आपल्याला 4 2 5. म्हणजे एका राऊंडमध्ये ती एवढं अंतर चालते. पण आपल्याला डेसिमल द्यायचं की नाही, तर मग आपण काय करायचं, हे डेसिमल आपल्याला द्यायचे ना. मग किती संख्येनंतर 1 2 3 3 संख्येनंतर 1 2 3. मग इथं डेसिमल द्यायचं आणि इथं 0 लिहायचं. एवढं काय करते ती, एवढं किलोमीटर ती काय करते एका राऊंडमध्ये म्हणजे काय करते ती वॉक करते. मग इथे लास्टमध्ये आपण लिहू शी वॉक्स इन 1 राऊंड. दिसतंय ना तुम्हाला, शी वॉक्स इन 1 राऊंड 0.425 किलोमीटर. म्हणजे एका राऊंडमध्ये ती 0.425 किलोमीटर एवढा अंतर चलते. समजलं तिसरा क्वेश्चन. चौथा क्वेश्चन आहे अ फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरर बॉट 0.25 क्विंटल ऑफ हिरादा म्हणजे एक फार्मास्युटिकल कंपनी, म्हणजे एक ती गोळ्या औषधं बनवतात ना, फार्मास्युटिकल तसल्या कंपनीला म्हणतात. गोळ्या औषधं बनवतात तसली एक कंपनी आहे. तिने काय केलं आहे 0.25 क्विंटल. 1 क्विंटल म्हणजे किती, तर 100 किलो. तर तिने काय केलं आहे 0.25 क्विंटल ऑफ हिराडा घेतला आहे. मेडिकल प्लांट म्हणजे हिराडा नावाचं एक प्लांट आहे, तिने एवढं घेतले. फॉर 9,500 इज द कॉस्ट पर क्विंटल ऑफ हिराडा. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, एक पूर्ण क्विंटल असताना 1 क्विंटल त्याच्यामध्ये किती असतं 100 किलो. म्हणजे 1 क्विंटल साखर म्हणलं ना आपण, एक क्विंटल साखरेचं पोतं त्याच्या 100 किलो साखर येते. तसंच हे काय केलं त्यांनी किती घेतलं 0.25 म्हणजे एकचे आपण किती 4 भाग करतो ना, एकचे आपण 0.25 करून असे 4 भाग करू. त्याच्यापैकी ते 4 भागापैकी त्यांनी एकच भाग घेतलेला आहे आणि त्याची किंमत एवढी आहे 9,500. तर आपल्याला एका पूर्ण क्विंटल जर त्यांनी हे घेतलं असताना हे हिराडा नावाचं प्लांट, तर मग त्याला किती पैसे लागले असते ते आपल्याला काढायचे. मग आपण इथे लिहू इट बॉट म्हणजे काय त्यांनी घेतलंय 0.25 क्विंटल फॉर रुपीज. म्हणजे इट नसले ते बरं का, म्हणजे इट म्हणजे ती कंपनी ना, इट बॉट एवढं क्विंटल फॉर रुपीज 9,500. तर आपल्याला काय करायचं आहे पूर्ण क्विंटलचं काढायचं आहे. मग आपण काय करणार आता, तर हे 9,500 आहे ना, ह्याला काय करणार, ह्या 0.25ने आपण डिवाइड करणार. म्हणजे काय करणार, तर भागाकार करणार त्याला. म्हणजे आपल्याला टोटल 1 क्विंटलची आपल्याला काय येईल व्हॅल्युएशन मिळेल. तर 9.900 डिवाइड बाय 0.25. तर आता ह्याला आपण काय करू, रेसिप्रोकल करण्याच्या आधी आपल्याला हे काढावं लागेल ना, हे काढावं लागेल. काय रे हे 25 किती नंबर नंतर इथं डेसिमल आहे 2 नंबर नंतर आहे, म्हणजे इथं 100. आता इथं आपण 9,500 मल्टिप्लाय बाय 100/25. आता हे 25च्या पाड्यात 100 किती नंबरला येतात, 4 नंबरला येतात ना. 25 1 25, 25 2 50, 25 3 75, 25 4 100. मग इथं राहिले 4. आता आपण काय करणार 9,500ला 4ने आपण गुणणार. 4 0 0 4 0 0 4 5 20, 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 5 20. इथं राहिलं 0 2 गेला हातचा
9 1 9, 4चा पाढा 9 पर्यंत म्हणायचा किंवा 9चा पाढा 4 पर्यंत म्हणायचा. 9चा म्हणू आपण. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 37 38. म्हणजे एवढं आन्सर येत आहे. तर मग आपण करूया डॅश डॅश 38,000. एवढं आन्सर काय होतंय, 1 क्विंटलचं आपल्याला एवढं आन्सर मिळतंय. तर मग आपण इथं काय करूया, द कॉस्ट इथंच बघून लिहित्या, कॉस्ट ऑफ पर क्विंटल ऑफ हिराडा रुपीज 38,000. एवढं याचं आन्सर आलेलं आहे. हा क्वेश्चन तुम्हाला समजला का मित्रांनो? इथेच प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. इतरही प्रॅक्टिस सेट या चॅनलवर अवेलेबल आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि जर तुम्हाला काही समजण्यास अडचण येत असेल तर कमेंट करून नक्की विचारा. थँक्यू.